नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। येत्या 2 तासात देखील आता राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहील। मात्र आता विजांचा धोका काहीसा भागामध्ये कमी झालेला आहे, मात्र तुरळक ठिकाणी विजांचा धोका देखील राहू शकतो। आता पावसाचं मोठं सावट हे राज्यावरती आहे, कारण की चक्रीवादळ हे पूर्णपणे महाराष्ट्राला धडक देत आहे। आता महाराष्ट्राच्या मुंबईपासून ते इकडे नागपूरपर्यंत म्हणजे साहजिक जर म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता येत्या 2 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहील, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस राहील ते देखील पाहायला मिळणार आहे। कारण काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही बनणार आहे। सध्या स्थितीला वाऱ्यांचा प्रभाव जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी जे आहे ते दक्षिणेकडे देखील वाऱ्यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे। पश्चिमेकडून दक्षिणेकडे तसेच दक्षिणेकडून उत्तर व पूर्वेकडून हे वारे जे आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा पश्चिमेकडे जातानाचं हे चित्र आपल्याला राज्यातील मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे। यातच जर विचार केला तर तुफान पावसाचा अंदाज देखील आता महाराष्ट्रामध्ये आहे। सविस्तर अंदाज पाहणार आहोत। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र चॅनलवर नवीन असल्यानंतरही सबस्क्राईब करत नाही। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून हवामानाचा अंदाज सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल। त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे। तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लवकरात लवकर दिला जाईल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता सध्या स्थितीला बघू शकता, राज्यात मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर आता खूप मोठा बदल हा पावसामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। तसेच काही भागामध्ये मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। याचं प्रमाण येत्या 2 तासामध्ये ह्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं असून राज्यात काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता ही मॉडेलच्या नुसार आता व्यक्त होत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील काही तालुके आता सांगत आहे व काही जिल्हे सांगत आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी येत्या 2 तासात आता सतर्क राहावे। तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात। तर यामध्ये बघू शकता, सध्या स्थितीला जर विचार केला तर पुढचे काही तास हे राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार असून यामध्ये येत्या 2 तासात म्हणजे परळी व गंगाखेडच्या भागात येत्या 2 तासात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस राहील। तुम्हाला या ठिकाणी मॉडेलनुसार दिसत असेल, मुखेडचा काय भाग आहे, कंधारचा काय भाग आहे, अहमदपूरचे उत्तरेकडील भाग आहेत। या ठिकाणी मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। हे पावसाळी वातावरण आता आणखीन वाढणार आहे। म्हणजे एकंदरीत विचार केला तर याच्यामध्ये आणखीन वाढ होणार असून याचा प्रभाव पूर्णपणे इकडे परळीकडे काय पाहायला मिळेल, थोडासा गंगाखेडकडे, तसेच इकडे केज तालुक्याच्या काही उत्तरेकडील भागात आपल्याला याचा प्रभाव जे आहे ती पाहायला मिळणार आहे। याची आपल्याला जे आहे ती प्रभावशाली स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते। अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर त्यामुळे पुढील काही तासात परळी गंगाखेड भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच केज तालुक्यातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। या भागात देखील याचा परिणाम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला यामुळे जे आहे ते पाहायला मिळू शकतो। आसपासच्या भागात देखील जोरदार हजेरी याच्यामुळे लागणार आहे। तसेच इकडे जर विचार केला तर पुढील काही तालुके देखील पाहायला मिळत आहेत। त्याच्यामध्ये पेठ, उमरी आहे, धर्मादाबाद। येत्या 2 तासात तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। भैंसाचा भाग असेल, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता येत्या 2 तासामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते जेवढं होईल तेवढे सतर्क राहावे। जी काही छोटी मोठी कामे असतील ती लवकर करून घ्यावेत, कारण की पुढचे काही तास महत्त्वाचे राहणार आहेत। तर चला आता पुढील जिल्ह्यांची अपडेट आपण घेऊया। तर आता इकडे बघू शकता, सध्या स्थितीला विचार केला तर पुढच्या काही तासात अजून अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळेल। सध्या स्थितीला विचार केला तर कावटाचा भाग असेल या भागामध्ये, तसेच इकडे मुखेड असेल, जलकोटचा भाग असेल, तसेच त्यानंतर इकडे कंधारचा भाग आहे। या भागात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। एकदम तीव्र रेड कलर म्हणजे लाल कलर ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे असं तुम्ही समजून जा। कारण की हे ढग ज्या ठिकाणी जास्त पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी मॉडेलनुसार पाहायला मिळत असतं। त्यातच इकडे औसाचा भाग आहे। येत्या 2 तासात सतर्क राहावे। किनवटचा भाग असेल, औसाचा भाग, किल्लरचा भाग असेल, तसेच खामगावचा भाग असेल, धाराशिवचा भाग असेल, पेठचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होईल। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आत्ताच सतर्क राहायचं आहे, कारण वेगवान गतीने तुफान पावसाची स्थिती या ठिकाणी येत आहे। तसेच इकडे
करमाळा आहे, परंडा आहे, बार्शीचा भाग असेल या ठिकाणी देखील अतिशय जोरदार स्वरूपाचं मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। यामध्ये परंडा, बार्शी, वैराग, कुरुडवाडी, करमाळा, कर्जत, जामखेड, कळंबचा भाग असेल या सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। येत्या 2 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मात्र काही ठिकाणी आता अतिवृष्टीचे चान्सेस आहेत। चक्रीवादळ धडक देणार असून रात्रीला देखील मोठा धोका पाहायला मिळत आहे। आता कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस होईल आता त्या जिल्ह्यांची बातमी आपण बघू। तर यामध्ये बघू शकता सध्या स्थितीला एक प्रणाली दिसत आहे, म्हणजे वादळी स्थिती म्हणजे चक्रीवादळ हे आपल्याला बंगालच्या उपसागरापर्यंत हे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तीव्रता याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। एकंदरीत विचार केला तर याची तीव्रता आणखीन वाढण्याचा एक अंदाज मॉडेलच्या नुसार तर आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस यामध्ये पाहायला मिळत आहे। मध्यम ते काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळेल। याचा प्रभाव आपल्याला मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल या ठिकाणी देखील मराठवाड्याच्या देखील काही भागापर्यंत, इकडे नागपूरचे देखील काही भाग असतील या भागापर्यंत देखील पाहायला मिळणार आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळेल। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या पूर्ण पट्ट्यात राहणार आहे। मुंबई पासून ते थेट नागपूर पर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये कोसळत जाणार आहे, राज्यामध्ये पडत जाणार आहे। त्यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। तसेच इकडे WDची एक स्थिती पाहायला मिळणार आहे। याच्यामुळे मुसळधार पाऊस येत्या 2 तासामध्ये येणार आहे। यामध्ये आता कोणते जिल्हे जास्त प्रभावी ठरू शकतात त्या जिल्ह्यांची आपण आता बातमी बघणार आहोत। त्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। काही जिल्ह्याला अधिक धोका याच्यामुळे पाहायला मिळणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस या आपल्याला जे मी जी लाईन ओढून तुम्हाला दाखवले आहे या लाईनच्या आतमध्ये जे काही जिल्हे असतील, तालुके असतील यामध्ये तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आता कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी तुफान मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे ती आपण अपडेट बघूया। तर यामध्ये बघू शकता सध्या स्थितीला आता मोठा तीव्र स्वरूपाचा बदल हा आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये जर विचार केला तर इकडे छत्रपती संभाजीनगर येत्या 2 तासात पावसाचं वातावरण वाढत जाईल। काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। मात्र मुसळधार पावसाची हजेरी येत्या 2 तासात नेर, यवतमाळ, रुईचा भाग असेल या ठिकाणी तब्बल विजांसह तुफान पाऊस हजेरी लावणार आहे। कारंजा, मंगळूर, पीरचा देखील भाग आहे। विजांसह मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर चला आता येत्या 2 तासात तुफान पाऊस पडणारे आपण जिल्हे बघूयात। तर यामध्ये बघू शकता पुसद, कापचा भाग असेल हे भाग आता यवतमाळ मधील आहेत। हे उमरखेडचे भाग, किनवटचे भाग या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता वाढणार आहे। आता जरी वातावरण नसलं तरी येत्या 2 तासामध्ये तीव्र स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या भागातील सविस्तर हवामान अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच यामध्ये इकडे पैठण, भागूर असेल, पाथर्डी, गेवराईचे भाग असतील याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस माजलगावच्या काही भागात पाथरीपर्यंत पावसाळी वातावरण पुढच्या काही तासानंतर वाढत जाणार आहे। आता मॉडेलच्या अंदाजानुसार जर पाहायला गेलं तर तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये हजेरी लावतानाचा चित्र पाहायला मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर इकडे बघू शकता पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत। गेवराई तालुका, पाथर्डी, भागूर, बीड, माजलगाव मध्यम ते जोरदार पाऊस, सेलू, परतूरच्या भागात मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, परभणी, जिंतूरच्या भागात देखील जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो, हे देखील लक्षात घ्या। बीड जिल्ह्यात देखील तुफान पावसाची हजेरी लागणार आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच अधिक जोर इकडे केज, कळंबचा भाग असेल, बर्दापूरचे काही भाग असतील या ठिकाणी, करमाळा, कर्जतच्या भागात देखील जोरदार पाऊस, जामखेडच्या भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मुसळधार पावसाची शक्यता इकडे बार्शी, कुरुडवाडी, इंदापूर, वैराग, धाराशिवचे काही भाग पाहायला मिळत आहेत। या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावेल असा अंदाज आहे। कळंबचे देखील काही दक्षिणेकडील भाग असतील, पश्चिमेकडील भाग असतील याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी या ठिकाणी लागतानाचा चित्र पाहायला मिळू शकतं, त्यामुळे सतर्क राहावे। तर चला आता पुढील जिल्ह्यांचा अंदाज बघूयात।
पुणे, खेड, खोपोलीचा भाग, दौंड, बारामतीत जोरदार ते मुसळधार पावसाची हजेरी आहे. तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा, चिपळूणच्या भागात देखील मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील. चिपळूण, सातारा, वडूज मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहावे. मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे. रत्नागिरी, राजपूरच्या भागात येत्या 2 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. वातावरणात काय बदल झाला तर लवकरच या चॅनल मार्फत हवामान अंदाजाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच सांगली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर चला आता मोठ्या स्वरूपात भयंकर स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये हजेरी लावणार आहे ते आपण बघूयात. तर यामध्ये बघू शकता हाय अलर्ट अतिवृष्टीची शक्यता कोल्हापूर, सांगली, सातारा, अकलूज, सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस आहे. यामध्ये सांगलीचा समावेश आहे, सातारा, अकलूजचा समावेश आहे, सोलापूरचा काय भाग आहे, पुणेचा काय भाग आहे. मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्हा, नाशिक जिल्हा पाऊस आहे. बदल काय झाला वातावरणाचा अंदाज लवकरात लवकर देऊ. धन्यवाद.